खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने वळतोय. एक अजून मोठी मॅच आपल्या भेटीला येते. टीम सायबा संघ अतिरिक्त खेळाडू कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहे. गरज आहे का? सामन्याला सुरुवात दोन सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे तितकाच मोठा ऋषीदादा देसाई म्हटलं तर अनेक पावसाले, अनेक हिवाळे, अनेक उन्हाळे ह्या खेळाडूंना पाहिल्यात. अर्थातच तितकाच वेळ क्रिकेटसाठी आज अंडरम क्रिकेटसाठी दिलाय. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू सिंगल धाव घेतली जाते. प्रदोष बैकर आहे. तर दुसरीकडे एक घरातील संघ, होम ग्राउंड मधील संघ, तितकाच मोठा अनुभव आहे. हा संघ देखील आज दोन हात वर करून टीम सायबा संघासोबत खेळण्याचा प्रयत्न राहील. एक मोठी स्टार कास्ट आहे टीम सायबा संघ म्हटलं तर. पुन्हा एकदा सिंगल धाव ट्रॅपच्या साह्याने. पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. श्री गणेश केला जातोय पेड्रो यांच्या बॅटमधून. पहिले दोन चेंडू दोन धावा वैयक्तिक खातं खोळत असताना दोन सलामीवीर बॅटर प्रदोष बैकर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन टीम सायबाकडून आपण बऱ्याच वेळा पाहिलं. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच यावेळी तटस्थ. अर्थातच निर्धाव चेंडू. रोहन पाटील काय गोलंदाजी हाताळली जाते. उंच तगडा ताकदवान असा खेळाडू आपण नेहमीच पाहतोय आणि एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तो रोहन आतापर्यंत प्रभावित करतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला वैभव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव. पहिले चार चेंडू दोन धावा धावफलकावर. क्रिकेटचं विश्व हे एक आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल ना तर कोणातरी हरवावं लागतं आणि ह्या क्रिकेटच्या विश्वामध्ये स्वतःला हे सिद्ध करावं लागतं. पहिल्या चार चेंडूमध्ये तीन धावा धावफलकावर. दोन सलामीवीर बॅटर जे कोणत्याही क्षणाला कोणताही सामना उद्ध्वस्त करू शकतात. परंतु यावेळेला ऋषीदादा देसाई बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मुजम्मिल खान मुज्जू, एक अपकमिंग यंगस्टर सायबा संघाकडून. नेहमीच ज्या खेळाडूला संधी दिली आणि त्या संधीचं ज्या खेळाडूनं सोनं केलंय तो मुजम्मिल खान दुसरीकडे आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिशा दिली जाते. ऑफ साईडच्या ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 4 धावा. SDJ ये साला तो वही मच्छर है जो अपन उस दिन सो रहा था तो अपन को काट रहा था. ये वही है. उस दिन अपन क्या बोला था कि अगर जागते हुए इंसान को काटेगा तो सीधा एक झटके में मसल दिया जाएगा. यस, थँक्यू डीजे. पहिलं षटक ज्या प्रकारचं गोलंदाजी हाताळले रोहन पाटील, एक तिखट मारा करत असताना कंजूस गोलंदाजी हाताळली जाते. पहिले 6 4 धावा धावफलकावर. एकीकडे मुजम्मिल आहे, दुसरीकडे प्रदोष बैकर. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल, कारण आतापर्यंत संघ थोडासा संकटामध्ये आहे. रचित पहिला चेंडू लेग ब्रेक करण्याचा मारा. पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच मारा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. झेल टिपली जाईल का? चांगला प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. क्या बात आहे. रचित आज स्वतःला सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आमच्या क्रिकेट चाहत्यांच्या नसा नसात आणि रक्ता रक्तात ठसलेला आहे क्रिकेटच्या पटलावर एक अद्भुत अद्वितीय असा संघर्ष. कारण आम्हाला आज जिंकायचं आहे या ठिकाणी MPLचा चषक. MPLचा चषक आणि त्या प्रकारचा प्रयत्न वैभव पाटील असेल. क्या बात आहे. आतापर्यंत आपण पाहतोय रोहन असेल, त्यानंतर आपण रचितला पाहिला, वैभव पाटील सारखं क्षेत्ररक्षण आतापर्यंत ह्या 3 खेळाडूंना प्रभावित करून सोडलंय. जतीन पाटील असेल, एक मोठमोठे स्टारकास्ट म्हणून नेहमीच हा गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळ्या लहरामध्ये एक चॅम्पियन घेण्याचं स्वप्न घेऊन आज 5व्या पर्वामध्ये पाहतोय. वाईट चेंडू, पंच वळतात, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. DRS टीम गुरुदत्त मनवेलपाडा संघाकडून असोसिएशन कोणता मेंबर असेल तर या, जेणेकरून कमिटीची टीम आहे. असोसिएशन मेंबर मला वाटतं इथे विमल सिंग होता. सोनू आपण यायचंय. सोनूबाई यायचंय, त्वरित यायचंय. वाईट अतिरिक्त धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. धावफलकावर आतापर्यंत 7 धावा, 1.3 चेंडूंचा खेळ. क्षमा असावी, 2 चेंडूंचा खेळ. प्रदोष बैकर आहे या खेळाडूमध्ये खऱ्या अर्थानं क्षमता आहे आणि त्या क्षमतेला बऱ्याच वेळा एक संकटमोचक म्हणून टीम सायबा संघासाठी बऱ्याच वेळा आपण पाहतोय हा प्रदोष बैकर आहे. दुसरीकडे यंग टॅलेंट मुजम्मिल खान स्वतःच्या फलोत्तरमध्ये पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. रचित, क्या बात आहे. आज अगदी मैदानामध्ये तुटून पडलेत हे खेळाडू. सिंगल धाव. सुरेख मारा केला जातो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रयत्न चांगला होतोय, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जातंय, चेंडूला प्रॉपर गॅदर केला जातोय आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येत असताना अजून देखील येणारे 2 चेंडू. वैयक्तिक दुसरं षटक मार्ग असतं. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडला जातो. आउट साइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला हा चेंडू. खोलवा टप्प्याचा चेंडू. या वेळेला काय थोडासा फंबल होतोय का? चेंडू जातोय. अति घाई कधी कधी ना संकटात नाही, याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडून टाळ्या वाजतात, एक स्मित हास्य आहे. अर्थातच चेंडू जातोय सीमारेखाबाहेर. थँक्यू डीजे. कुमार गावड होता. थोडीशी चुकी घडली गेली असं म्हणताना अतिघाई कधी कधी संकटात नाही आणि हे उत्तम उदाहरण होतं. थोडीशी घाई झाली कुठेतरी, थ्रो फेकण्याचा अगोदर प्रयत्न केला आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय 4 धावेने धावफलकामध्ये भर पडला जातोय. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 13 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु हा चौका ज्या वेळेला सुटतो आणि त्यावेळेला पूर्णतः संघामध्ये धावफळ उडवून गेलेले आहे. डायरेक्ट हिट. गडी बाद आहे का? सिंगल धाव. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं.
येस, थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. आयुष्याच्या पटलावर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, तर आत्मविश्वासाचा वजीर हा तुमच्यासोबत ठेवला पाहिजे. आणि हा आत्मविश्वास आतापर्यंत दर्शवत असताना ऋषीदादा ज्या वेळेला स्वस्त्यात गमावला आणि त्यानंतर मुजम्मिल खान असेल, प्रदोष बैकर असेल, ह्या खेळाडूंमध्ये अनुभव आहे आणि हा अनुभव यावेळेला दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. कुमार गावड गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला काय, यावेळेला रोहन पाटील होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2.2 चेंडूंचा खेळ होतोय. 15 धावा धावफलकापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रदोष बैकर ह्या खेळाडूकडे आपण नेहमीच पाहतोय, एक मोठा खेळाडू म्हणून आपण पाहतोय. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ वाढवला जातोय. 3 चेंडू 16 धावा. चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या 3 चेंडू 2 धावा खर्च पडत असताना मुजम्मिल खान ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट येतोय आणि तो विस्फोट कायमचा राहील का ह्यावर देखील नजर दिली जाईल. परंतु असं म्हणताना की अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे आणि हे सिंगल धाव देखील तितक्याच गरजेचं असतं. ही सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर. लोअर फुलटचा चेंडू, क्या बात आहे, काय गॅदर केला जातोय चेंडूला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. येस, बॉल टू बॉल. मैदानातून देखील कॉल दिला जातोय. वैभव पाटील असेल, जतीन पाटील असेल, बॉल टू बॉल असा स्कोर आता पुन्हा एकदा मैदानात. बाउंड्री येऊन सुद्धा आपण पाहतोय. अर्थातच काय तर गोलंदाजीने प्रभावित केलंय. कुमार गावड असेल, रोहन पाटील असेल, रचित पाटील थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावसंख्या धावफलकावर 18 धावा. थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला चेंडू लोअर फुलटाचा चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. गडी बाद प्रदोष बैकर ज्याच्या खेळला लागतोय पूर्णविराम. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज कौस्तुभ. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. मनीष ह्या खेळाडूचा देखील वारंवार उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे इकरा प्रीमियर लीग वर्ष पहिले आणि पहिल्याच वर्षामध्ये अंडरम बॉक्सिंग क्रिकेटमधील एक इतिहास रचवला होता. तो खेळाडू आपण पाहतोय. मनीष घरत सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. ज्या खेळाडूंना लगातारचे 5 चेंडू 5 गडी गारद केले होते तो खेळाडू आहे. म्हणजे क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि मोठा अनुभव आहे तो खेळाडू. तर दुसरीकडे मुजम्मिल आहे. मुजम्मिल हा खेळाडू देखील तितकाच महत्वाचा असेल. यष्टी रक्षकाकडे डायरेक्ट थ्रो येईल का. अल्केश पाटील आहे. कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. तिसरा गडी जसा कौस्तुभ येतोय तसा बॅक टू द लगआउट. येस, थँक्यू डीजे. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज प्रसाद गावड, बाबू. अजून येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर. 3 गडींच्या मोबदल्यामध्ये येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील ह्यावर देखील नजर दिला जाईल. पहिला चेंडू आपण पाहायला गेलं तर प्रसाद गावड हलक्या हाताने पुश केला जातोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, कारण दुसरीकडून चांगली फलंदाजी केली जाते. मुजम्मिल आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय मनवेलपाडा संघाचं, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. क्या बात आहे. कुमार गावड पहिल्यांदा चुकी घडली होती. पंचांकडे दाद मागितला जातोय. नॉट आउट. पंच तटस्थ आहेत. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड.
21 21 धावा शेवटचा चेंडू असेल. जर का सिंगल आली तर 24 चेंडू 23 धावेंचं आव्हान असेल. जर का चौकार आला तर मात्र 26 धावेंचं आव्हान असेल. ती येणारी काळवेळ दर्शवेल शेवटचे चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. ट्रॅपच्या साने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी पुन्हा एकदा गमावली जाते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 23 धावींचं टार्गेट धावफलकावर तोपर्यंत येतोय. पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. येस, थँक्यू डीजे. आमच्या DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रेक्षक वर्ग राजा देखील आपल्याला पाहायला मिळतो. आज तुडुंब गर्दी ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच MPL मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5वा एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. 24 चेंडू 23 धावेंचं आव्हान धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. असं म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. आपण त्यातून काय घेतो ही भूमिका महत्वाची आहे. म्हणजे काही लोक मासे काढतात तर काही लोक मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या तळ्यागात जाऊन फक्त आपले पाय भिजवतात. अगदी क्रिकेट देखील तसाच आहे. म्हणजे दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा हा खेळ. 24 चेंडूमध्ये आतापर्यंत टीम सायबा संघ 23 धावेंचं आव्हान धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर आपण पाहतोय. एकीकडे वसई तालुक्यातील एक उत्कृष्ट गायक, एक गोड गळ्याचा धनी म्हणून आपण पाहतोय असा अल्केश पाटील, तर दुसरीकडे जतीन पाटील, एक विस्फोट, एक हल्ला ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन नेहमीच ज्याला पाहतोय असा जतीन पाटील आहे. दुसरीकडे प्रदोष बैकर आहे. अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळतं. प्रदोष ह्या खेळाडूकडे देखील तितकीच मोठी क्षमता आहे आणि त्या क्षमतेला यावेळेला साजेसा खेळ करावा लागेल. 24 चेंडू 23 धावेंचं आव्हान धावफलकार आपण पाहतोय. आणि अशा संकटामधून टीम सायबा संघाला बऱ्याच वेळा आपण पाहिलाय असा सामना विजयी करत असताना. तर दुसरीकडे 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळते. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावर येत आहेत. सिंगल धाव 5 चेंडू 5 धावा. असं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं ना, तसेच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. हे मुरलेलं लोणचं आहे खऱ्या अर्थानं. जतीन पाटील असेल, अल्केश पाटील असेल, प्रदोष बैकर असेल, परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर. सहा धावा धावफलकावर. पहिल्या 6 चेंडूमध्ये ट्रॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये धावा आतापर्यंत ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
चांगली सुरुवात आतापर्यंत दोन खेळाडू करून देत असताना पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती. और ये दोन सलामीवर बैटर, एक जतिन पाटिल और अल्केश पाटिल, इनके बिना गुरुदत्त क्रिकेट टीम की अच्छी सुरुवात नहीं होती. आणि ही सुरुवातच चांगली करून दिले. पहिल्या 2 चेंडू 1.2 चेंडू अर्थातच 8 चेंडू 8 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला प्रेक्षक राजा वर्ग आज आपण पाहतोय. उदुंड गर्दी ह्या स्पर्धेला आपण पाहतो, परंतु यावेळेला लालच देण्याचा प्रयत्न केला होता. जतिन पाटील होता त्या ठिकाणी. ऋषीदादा देसाई का म्हटलं जातं, ह्या खेळाडूला तितकाच मोठा अनुभव आहे, तितकाच मोठा जुना जाणता खेळाडू. एक अनेक वर्ष पावसाळे अनेक उन्हाळे ह्या खेळाडूने पाहिल्यात आणि तो खेळाडू यावेळेला जतिन पाटीलला बॅक टू द डगआउट धाडतो. येस, थँक्यू डीजे. विजयाचा शंख खऱ्या अर्थानं ऋषीदादा देसाई यांनी फुकलाय. म्हणजे अर्थातच जतिन पाटील सारखा खेळाडू बॅक टू द डगआउट गेलाय. थोडासा तणाव असेल, थोडासा प्रेशर असेल. आता 24 चेंडू 23 धावेंचं एक माफक आव्हान आहे, परंतु चांगली सुरुवात टीम सायबा संघाकडून देखील आतापर्यंत. ऋषीदादा देसाई पुन्हा एकदा मैदानामध्ये लहरत असताना सिंगल धाव, 1 टू गो. 5 चेंडूंचा खेळ, 10 धावा आतापर्यंत धावफलकावर. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. म्हणजे प्रदोष बैकर असेल, पहिले 6 चेंडू 6 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंतचे 5 चेंडू 4 धावा हाताळले जातात. 10 धावा आतापर्यंत वैयक्तिक धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा लोअर फुलटचचा चेंडू होता, पुन्हा एकदा लालच दिली होती. दोघां खेळाडूंमध्ये एक स्मित हास्य आहे. दोघांना माहिती आहे यावेळेला कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. परंतु येतो मॅचच्या दिशेनं. येणारे 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब, एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब, गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट. येस, थँक्यू डीजे. मुजम्मिल खान ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु आता अष्टपैलू अशी कामगिरी करावी लागेल जर का आपल्या संघाला जिंकायचं असेल. परंतु रचित कोणत्याही प्रकारची जोखीम पत्कारली जात नाही. सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत आपण पाहतोय. आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हायचं असेल ना, तर आत्मविश्वासाचा वजीर हा नेहमीच आपल्याला सोबत ठेवावा लागतो. काय घडलं जात आहे, पंच यावेळेला आमच्या दिशेनं वळतात. अर्थातच आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. करण मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे काकाची औलाद तू, काकाची औलाद तू, काकाची औलाद तू. राजा माणूस हा दिलदार
येस, थँक्यू डीजे. वाईट अतिरिक्त धाव जे घडायला नव्हतं हवं होतं ते यावेळेला घडतंय. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडला जातोय. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर. मुझम्मिल खान चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. सुरेख लाईन, लेन, टप्पा सर्व काही आतापर्यंत दर्शवत असताना क्रिकेट चाहता वर्ग, आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जाती धर्म पक्षांनी विखुरलेली मनं आज क्रिकेटसाठी एकत्र येतात आणि खेळण्याचा अभिमान बाळगतात. हे दिले मित्रांनो आपल्याला क्रिकेटने. नोकरी, धंदा, शिक्षण, प्रपंच सर्व काही सांभाळून आज क्रिकेटसाठी खेळण्याचा अभिमान बाळगतोय. हे दिले मित्रांनो आपल्याला क्रिकेटने. आणि गावा शहरापुरता मर्यादित असणारा खेळाडू आज 7 समुद्रापलीकडे जाऊन आपल्या वसई तालुक्याचं आणि आपल्या संघाचं नाव उंचावतोय. हे दिलंय आज वसई तालुक्याच्या अंडरम क्रिकेटने. ह्याच अंडरम क्रिकेटने आज आपण पाहायला गेलं तर 7 समुद्रापलीकडे जाऊन आज वसई तालुक्यापासून सुरुवात झालेली अंडरम क्रिकेटची द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकले दिलाय ह्याच मैदानानं. आणि ह्याच मैदानानं आपण पाहायला गेलं तर अर्नाळा अशा छोट्याशा अशा गावातून आलेला हा खेळाडू, वसई तालुक्याच्या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये कीर्ती गाजवत असलेला खेळाडू, आज वसई तालुक्यातील द फायटर जेट म्हणून ओळखला जाणारा प्रशांत घरात, शेवटच्या चेंडूचा खेळ प्रशांत घरात देखील ह्याच अंडरम क्रिकेटनं आज टेनिस क्रिकेटच्या पटाळावर आम्हाला दिले आहेत. सिंगल धावेने धावफलकामध्ये धावफलकात ऍड होते. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 6 धावेंची गरज. सामना होता कुठे 24 चेंडू 23 धावेंचं माफक आव्हान होतं. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी अक्षरशः हाताळले ना, प्रदोष असेल, ऋषीदादा देसाई असेल, मुझम्मिल खान असेल, प्रभावित करून सोडले. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डीजे. असं म्हटलं जाताना सिंह ज्या जागी बसतो त्याच जागी सिंहासन तयार होते. म्हणूनच सिंहासन मिळवण्याच्या नादी कधीच लागू नका. तुम्ही स्वतःला सिंह बनवा. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बसाल ना त्या ठिकाणी सिंहासन तयार होतील. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु ठेवलेल्या नावाचा हा ब्रँड बनवता यायला पाहिजे. आणि हा ब्रँड आहे खऱ्या अर्थानं टीम सायबा संघाचा द मॅजिकल फिंगर सागर देसले. येणारे 5 चेंडूमध्ये 5 धावेंची गरज. काय सामना रंगतोय. 24 चेंडू 23 धावेंचे आव्हान. परंतु आता येणारे 5 चेंडूमध्ये 5 धावा. कानमंत्र दिलं जात आहे. मोठा अनुभव. ऋषीदादा देसाई टीम मीटिंग भुळावली गेले. काय घडेल, काय बिघडेल. येणारे 5 चेंडूमध्ये 5 धावेंची गरज. अजून देखील धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहे. अफलातून असा सामना, एक प्रेक्षणीय सामना, एक सुंदर आणि प्रेमात पडणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याने एका आठवणीत राहणारा असा सामना अर्थातच गुरुदत्त मनवेलपाडा विरोधामध्ये टीम सायबा संघामध्ये लढत असताना पाहायला मिळतोय. लोअर फुलटचा चेंडू, क्या बात आहे. बाबू चांगलं क्षेत्ररक्षण. थँक्यू डीजे. येणारे 4 चेंडूमध्ये 4 धावेंची गरज. दोन्ही संघ आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ करतात, ज्या प्रकारची लढत दिली जाते. येणारे 3 चेंडूमध्ये 3 धावा. कोशिश तो जारी है. आ देखे कौन किस पे भारी है. येणारे 3 चेंडूमध्ये 3 धावा. एक सुंदर अशी स्पर्धा आणि एक आठवणीत राहणारा असा सामना दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्यानंतर जोखीम घ्यावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल. टीम सायबा संघाला 3 चेंडू 3 धावेंची गरज. द मॅजिकल फिंगर म्हणून वसई तालुक्याच्या अंडरम क्रिकेट ख्यातीमध्ये कामाला ओळखलं जात आहे. तर सागर देसले आज स्वतःला सिद्ध करतोय. तर दुसरीकडे अल्केश पाटील आहे, सलामीवर फलंदाज. आतापर्यंत एक संकटमोचक म्हणून संघासाठी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. एक चांगली फलंदाजी केली जाते. कहते हैं ना, दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना, तो संडे के दिन आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. इसके लिए संघर्ष जारी आहे. आणि हा संघर्ष आतापर्यंत ज्या प्रकारचा राहिलाय. येणारे 2 चेंडूमध्ये 2 धावेंची गरज. मित्रांनो, हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण परमेश्वर ना प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतोय, परंतु चमकतो तोच
जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवत असतो. यावेळेला चमकावं लागेल. टीम सायबा आहे, टीम गुरुदत्त आहे. शेवटच्या 3 मिनिटांचा अवधी बाकी, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी. सागर देसले रचित आहे, एक चांगली साथ निभावले. अल्केश पाटील दुसरीकडे सलामीवर बॅटर, आतापर्यंत एक संकटमोचक म्हणून फलंदाजी केली जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. अटॅकिंग फील्ड. येणारे दोन चेंडूमध्ये 2 धावांची गरज. ऋषीदादा देसाई यावेळेला चुकी करतोय का? ही चुकी कितपर्यंत महागडी ठरेल ह्यावर ही येणारी काय वेळ दर्शवेल. आता 1 चेंडू 1 धावांची गरज. काय सामना रंगतोय. प्रेक्षक राजाला विनंती असेल, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. ज्या प्रकारचा सामना रंगतोय, 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. एकीकडे सागर दिसले, दुसरीकडे अल्केश पाटील. बंटी आहे. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. आणि हा संघर्ष आतापर्यंत दोन्ही संघांचा ज्या प्रकारचा राहिलाय, ज्या प्रकारे नडल्यात, 24 चेंडू 23 धावेंचे आव्हान असताना ज्या प्रकारचा खेळ दर्शवलाय अल्केश पाटील यांच्यावर आशाभूत नजरेने गुरुदत्त संघ बघत असेल. दुसरीकडे संपूर्णतः संघ, संपूर्णतः फॅन बेस हा सागर देसले यांच्याकडून तितक्याच आशाभूत नजरेने पाहत असेल. चला, वेळेचा देखील अहवाल ठेवायचा आहे. शेवटचा 1 मिनिटांचा खेळ बाकी. टाइमवर आमचं देखील लक्ष आहे. 1 चेंडू 1 धाव. कोणता संघ विजयी ठरेल? अल्केश पाटील ट्रॅपचा सायन. सामना फिनिश केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. थँक्यू टीचर. गुरुदत्त मनवेलपाडा कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. टीम सायबा आपण देखील चांगला खेळ दर्शवला. 24 चेंडू 23 धावेंची मॅच. 1 चेंडू 1 धावेपर्यंत आलेली सामना आपल्याला पाहायला मिळाला. यस डीजे. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. चला, टॉस की बॉसच्या दिशेने या. टीम रेहांत दुर्गेश 11